नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 44. क्वेश्चन फर्स्ट आहे, इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल आर डबल. लेंथ आणि ब्रेथ ही डबल असेल रेक्टँगलची, तर हाऊ मेनी टाइम्स ऑफ द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ न्यू रेक्टँगल बी. एक ओल्ड रेक्टँगल काढायचं आहे तुम्हाला आणि एक न्यू रेक्टँगल काढायचं आहे. पण त्यांनी काय सांगितलं, ओल्ड रेक्टँगलची ही काय न्यू रेक्टँगलच्या पेक्षा काय डबल आहे लेंथ आणि ब्रेथ. चला तर मग ॲन्सर बघूया. हे बघा, मी इथे लिहिलेलं आहे, एक रेक्टँगल काढलेले सोल्युशनमध्ये, बरोबर. हे ओल्ड रेक्टँगल आहे आणि हे न्यू रेक्टँगल. ओल्ड रेक्टँगलमध्ये काय दोन लेंथ काय असतात, सेम असतात. इथं तुम्ही लेंथ काय असतात, सेम असतात. त्याच्यासाठी इंडिकेशनसाठी सेम इंडिकेशनसाठी हे असतं. ओके. आता बीट पण काय सेम आहे, लेंथ पण काय सेम आहे. याची लेंथ सेम आहे, याची बीट सेम आहे. पण ओल्ड रेक्टँगलपेक्षा काय आहे, न्यू रेक्टँगल काय आहे, 2B, डबल रेक्टँगल डबल. त्याच्यामुळे काय लिहिलं, इथं 2B लिहिलं, इथे काय लिहिलं, बीच लिहिलेलं. इथं काय L आहे, इथं काय लिहिलं 2L आणि 2L लिहिलं, बरोबर. लेट द लेंथ ऑफ ओल्ड रेक्टँगल, इथं ओल्ड शब्द आहे, ओल्ड रेक्टँगल बी लेंथ L अँड ब्रेथ B, बरोबर. काय लेंथ L ते Lने इंडिकेट करतो अँड ब्रेथ कशाने, Bने इंडिकेट केले आहे आपण. पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, ओल्ड रेक्टँगलचं पेरिमीटर कसं असेल, फॉर्म्युला 2L + 2B. 2L म्हणजे काय, या दोन लेंथ म्हणजे त्या 2L झाल्या आणि ह्या 2B प्लस 2B प्लस 2B. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय L आणि B मधून 2 काय काढला आपण, कॉमन काढला. मग उरेल काय याच्यामध्ये 2 कॉमन काढला, याच्यातून याच्यातून 2 कॉमन झाला, ब्रॅकेटमध्ये L + B हे शिल्लक राहिले. मग याला काय आपण इक्वेशन नंबर 1 हे नाव दिलेलं आहे. चला तर मग नेक्स्ट बघूया स्टेप. लेट लेंथ ऑफ न्यू रेक्टँगल. आता न्यू रेक्टँगल बघायचं. अगोदर आपण काय बघितलं होतं, ओल्ड रेक्टँगल, बरोबर. आता न्यू रेक्टँगल बघायचं आहे. बी 2L अँड ब्रेथ दिस विल बी 2B. न्यू रेक्टँगलची लेंथ किती आहे, 2L आणि ब्रेथ किती आहे, 2B. लेंथ 2L आणि ब्रेथ 2B, बरोबर. हे बघा 2L आणि 2B आहे. मग पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय सेम असेल, 2L + 2B. पण इथे काय आहे 2, हा 2 कोणता आलेला आहे आपला, हा इथला डबल आहे, त्याचा 2 आलेला आहे, बरोबर. 2L आहे फॉर्म्युल्याचा, 2 तसा तसा. 2L म्हणजे काय, हे 2L आणि प्लस 2B, हे 2B फॉर्म्युलामध्ये टाकले. पण आता याच्यामधून कॉमन काढला आपण 2, तर मग काय होतं इथं 2L + B. आता 2L + B काय आहे, हे सेम ओल्ड रेक्टँगल सारखं आला का नाही, म्हणून इथे आपण लिहू शकतो हे ओल्ड रेक्टँगल सारखं आणि हे काय झालं तुमचं डबल झालेलं आहे. म्हणून तर लिहू शकतो आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन concluded that perimeter of new rectangle will be double. कारण हे काय, हे ओल्ड एवढं, बरोबर, ओल्ड एवढं आलेलं आहे पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, आणि हे तुमचं काय डबल आहे याच्यापेक्षा, म्हणून पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल विल बी डबल द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. आलं तुमचं. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, इफ the side of sphere is triple, how many times the perimeter of the first sphere. साइड काय ट्रिपल आहे, हाऊ मेनी पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर, फर्स्ट स्क्वेअरची साईड किती असेल पेरिमीटर, विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर, न्यू स्क्वेअरपेक्षा फर्स्ट स्क्वेअरचं किती असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. चला तर मग मी हे 2 स्क्वेअर काढलेले, स्क्वेअरच्या काय चारी बाजू सेम असतात, बरोबर आहे. चारी बाजू तुमच्या काय असतात, इक्वलच असतात. ओके. मग आता याच्यामध्ये फर्स्ट स्क्वेअर काय ए दिलेला आहे आणि हे काय ट्रिपल सांगितलं आहे. ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स, 3 टाइम्स प्रत्येक साईडची एज फर्स्ट स्क्वेअरपेक्षा न्यू स्क्वेअरची काय ट्रिपलनी जास्त आहे. मग तर नेक्स्टमध्ये आपण सेंटेन्समध्ये कसं लिहू, लेट द लेंथ ऑफ द स्क्वेअर बी अ पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. फर्स्ट स्क्वेअर किती आहे, 4 इंटू साईड, किती साईड आहे 1 2 3 4, म्हणून हे आपण इथे 4 लिहिलं इंटू काय साईड, साईड कोणत्या पण एक लिहायचा A,
बरोबर. 4 × A हे आपलं झालं काय पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअरचं. ओके. असंच आपल्याला काय करायचं न्यू स्क्वेअरचं पण काढायचं. आता हे न्यू स्क्वेअर आहे हा पूर्ण. हा न्यू स्क्वेअरचं कसं काढू आपण 4 × काय करायचं फक्त 3A लिहायचं आहे तुम्हाला इथे, बरोबर. पण सेंटेन्समध्ये लिहिताना हे बघा इथं लिहिलेलं सेंटेन्स सेम लिहायचं. लेंथ ऑफ न्यू स्क्वेअर इथं काय लिहिलं होतं ओल्ड स्क्वेअर लिहिलं होतं आपण इथं न्यू स्क्वेअर 3A. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 × 3A. आता हे 3A इकडं लिहिलं काय आणि 4A असं लिहिलं काय, हे काय सेमच असणार आहे म्हणून आपण 3 × 4A लिहिलं. ओके. A याला मल्टिप्लाय असलं काय आणि 3ला मल्टिप्लाय असलं काय, दोघांना पण काय असतो सेम असतो म्हणून 4Aला केला. पण इथं 3 म्हणजे काय 3 टाइम्स काय झाला हा ट्रिपल झालेला आहे म्हणून आपण इथे लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन कंक्लूड दॅट पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर आर ट्रिपल. न्यू स्क्वेअर काय ट्रिपल आहे याच्यावरून समजतं, बरोबर. ट्रिपल 3 टाइम्स द पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. फर्स्ट स्क्वेअर घ्यायच्या. फर्स्ट स्क्वेअरचं काय होतं फक्त 4A होतं. 4 × A म्हणजे काय 4A. पेरिमीटरपेक्षा ट्रिपलनी जास्त आहे. तर आता मग क्वेश्चन 3 बघूया. थर्ड क्वेश्चन आहे तुमचा. गिव्ह अलॉंग साइड इज द डायग्राम ऑफ प्लेग्राउंड इट शोज द लेंथ ऑफ इट्स साइड्स. फाइंड द पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड. एक प्लेग्राउंड दिलेलं आहे तुम्हाला डायग्राममध्ये, तिचे काय दिलेले आहे साईड दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं पेरिमीटर काढायचं आहे त्या प्लेग्राउंडचं. आता हे बघा इथे काय एक हे प्लेग्राउंड दिलेलं आहे. आता याची लेंथ काय असते डिफरंट दिसते तुम्हाला. आता हे कसं काय ओळखता येईल, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं याचे 2 पार्टेशन करावं लागते, बरोबर. हे काय झालं हा एक काय झाला रेक्टँगल आणि हा एक काय झाला स्क्वेअर झाला. याच्या चारही साईड सेम आहे. हा स्क्वेअर झाला हा रेक्टँगल झाला. याच्या दोन लेंथ 2 बिट आणि 2 लेंथ सेम आहे. ओके. त्याला ABCDEFGH नावं देऊन घेतले. आता हे बघा डायग्राम अगोदर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. AB किती आहे तुमची 10 सेंटीमीटर. मी इथं 10 सेंटीमीटर लिहून घेतली, बरोबर. BC किती आहे 15 सेंटीमीटर, ती पण लिहून घेतली. CD किती आहे तुमची 5 सेंटीमीटर, ही तर बुकमध्ये दिलेलं आहे एवढं, बरोबर. आणि DE किती आहे तुमची 15 सेंटीमीटर, ही पण तुमची काय बुकमध्ये दिली. पण इथून पुढच्या साईड दिलेल्या आहे का तुम्हाला नाही दिलेल्या, ह्या साईड दिलेल्या नाही. तर मग त्या कशा फाइंड आउट करायच्या त्या मी सांगतो तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने. आता काय तुम्हाला EF दिलेली नाही. EF काय तुमची बघा EF कुठपर्यंत डिस्टन्स आहे तुमचं, हे बघा इथून तर इथपर्यंत, बरोबर. हे किती CD किती आहे तुमचं C आणि D 5 आहे म्हणजे EF पण किती असेल तुमचं 5 असेल, बरोबर. मग हे बघा EF इज इक्वल टू काय लिहिलं मी 5, बरोबर लिहिलं, आलं लक्षात. EF इज इक्वल टू 5 मीटर. नंतर काय तुमचं इथे हे किती FG किती पाहिजे तुमचं 10. हे बघा इथून ही लाईन तुम्ही डॉटेड कंप्लीट करून घ्या. इथून तर इथपर्यंत ही बघा ही लाईन कंप्लीट इथपर्यंत, ही लाईन पण इथपर्यंत, बरोबर. मग तुमचं हे किती आलं हे 10 आहे म्हणजे हे पण किती असेल तुमचं 10च असणार आहे, बरोबर. म्हणून इथून FG किती घेतला 10 मीटर. आता हे बघा हे डिस्टन्स तुमचं G आहे तुम्हाला काढायचं. आता हे डिस्टन्स कसं काढशाल तुम्ही, हे DE तुमचं 15 आहे इथपर्यंत, बरोबर. तर हे पण किती असणार आहे तुमचं 15च असणार आहे. आणि हे CB किती आहे तुमचं 15 आहे. 15 + 15 किती लिहिले मी इथं 30 लिहिले, बरोबर. AG किती झाला तुमचा 30. ओके. GA लिहा नाही तर AG लिहा. पण आपण असं जातो आहे क्लॉकवाईज तर GA लिहा तुम्ही. ओके. GA इज इक्वल टू 30 मीटर. मग किती झालं, मग आता तुम्हाला काय करायची याची ॲडिशन करायची. 10 मीटर + 15 किती 25. 25 + 5 30. 30 + 15 45. 45 + 5 50. 50 + 10 60. 60 + 30 90. मग 90 मीटर हे तुमचं काय झालं पेरिमीटर. मग पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इज इक्वल टू 90 मीटर. चला आता मग लास्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन 4 आहे. ॲज शोन इन द फिगर द नॅपकिन म्हणजे काय तुमचा रुमाल ऑल ऑफ द सेम साईज वेअर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ ऑफ लेंथ 1 मीटर. एक रुमाल आहे त्याची साईज काय स्क्वेअरमध्ये पीस त्याचा पीस असतील क्लोथचे, त्याची लेंथ 1 मीटर आहे. व्हॉट द लेंथ ऑफ पीस विल बी रिक्वायर्ड
ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ अ नॅपकिन. ट्रिम केल्यानंतर त्याच्या 4 साइड्स ऑल नॅपकिनच्या किती होतील हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. मग सोल्युशन काय असेल, आता हा तुमचा काय झाला 4 पार्ट करायला लावता येतील बरोबर. हे 4 पार्ट केले. आता हा एक कितीचा दिलेला आहे तुम्हाला, एक तुम्हाला 1 मीटरचा दिलेला आहे. एक साईड किती तुमची 1 मीटर, सेम साईज ऑफ द फ्रॉम द स्क्वेअर ऑफ पीस क्लोथ बरोबर. 1 मीटर. लेंथ किती दिली तुमची 1 मीटर. व्हॉट विथ द लेस विल बी रिक्वायर्ड, ट्रिम 4 साईड. 4 साईड तुमच्या काय केलं, कट केलं, तर त्याचे किती रिक्वायर्ड नॅपकिन्स पार्ट होती ते तुम्हाला सांगायचे. मग लेंथ ऑफ स्क्वेअर पीस ऑफ अ कॉल इज इक्वल टू 1 मीटर हे दिलेलं, हे लिहून घेतलं. लेंथ ऑफ 1 स्क्वेअर नॅपकिन इज इक्वल टू किती, हाफ मीटर. काय सांगितलं, नॅपकिनचा 1 स्क्वेअर आहे तो किती आहे, हाफ मीटरचा आहे. 1 स्क्वेअर म्हणजे हा 1 स्क्वेअर किती आहे, हाफ मीटरचा. 1चा हाफ केला तर किती होईल तुमचा, हाफच उरेल. 1 मायनस हाफ केलं तर हाफच उरणार आहे, 1/2 मीटर. पेरीमीटर ऑफ 1 स्क्वेअर नॅपकिन. आता 1 स्क्वेअर नॅपकिन काढायचा आहे तुम्हाला, तर तो किती असेल, तो काय करशाल 4. आता ही 1 2 3 4 झालं याचं पेरीमीटर, म्हणून इथं 4 लिहिलं आणि त्याचा हाफ करायचं आहे तुम्हाला. मग एक पार्ट किती याचा असेल बरोबर. मग काय करशाल तुम्ही 4 2 4ला डिवाइड केलं किती, 2 2 जा 4, 2 × 1 2 मीटर बरोबर. आता नेक्स्ट स्टेप आहे तुमची पेरीमीटर ऑफ 4 स्क्वेअर नॅपकिन. आता 4 स्क्वेअरचे नॅपकिन आहे त्याची आपल्याला काढायची. मग 4 × काय करशाल तुम्ही 2 करशाल, 4 × 2 8 मीटर बरोबर. ॲन्सर आलं तुमचं 8 मीटर.